नमस्कार मित्रांनो, सौरव आगरकर ब्लॉगिंगमधून स्वागत आहे. बघू शकता रात्रीचे 3:18 झालेले आहेत आणि आपण जाणार आहे नवजीवन शेगावला विदर्भाच्या पंढरीच्या दर्शनला. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. फायनली मित्रांनो आपण तयार झालेलो आहे. आता आपण निघूया. फायनली मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण विधानला सेकंड करतोय आणि विधानला टाटा करतोय. फायनली मित्रांनो आपण चाललेलो आहे रस्त्याने. बघू शकता तुम्ही किती सुनसान आहे. फायनली आपल्याला आदित्य जाधव आणि सुयोग गावंडे भेटलेले आहेत. मित्रांनो आपले मित्र पण आपल्यासोबत चालले आहेत. तर तुम्ही बघू शकता आपली मुलांची गँग. फायनली मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली ट्रेन आउटर कॅबिनला आलेली आहे आणि आपण रस्त्याने जात आहे. रेल्वे स्टेशनला जाण्याचे 2 मार्ग आहेत. आपण शॉर्टकट रस्त्याने चाललोय. तुम्ही बघू शकता हा शॉर्टकट रस्ता. मित्रांनो तुम्ही बघू शकता हा रेल्वे स्टेशनचा शॉर्टकट मार्ग. आपण या शॉर्टकट मार्गाने चाललेलो आहे आणि हे इकडं बाजूला क्रिकेटचं ग्राउंड आहे. इथं आपण क्रिकेट खेळायचो. फायनली मित्रांनो आपण रेल्वे स्टेशनवर पोहोचलेलो आहे आणि आपली ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आलेली आहे आणि आपण आता ट्रेनमध्ये चढणार आहे. तुम्ही सकाळचा व्ह्यू बघू शकता. मित्रांनो आपण ट्रेन मध्ये बसलेलो आहे. तुम्ही बघू शकता की ट्रेन मध्ये किती गर्दी आहे. मित्रांनो ट्रेन निघण्याचा टाइम झालेला आहे आणि सुयोगला आणि आपल्या मित्रांना जागा पण भेटलेली आहे. मित्रांनो आपल्याला पण जागा भेटलेली आहे. बघू शकता मित्रांनो लाईफ ऑफ जनरल डब्बा. गजानन महाराज की जय. मित्रांनो आपण शेगाव रेल्वे स्टेशनवर पोहोचलो आहे. तुम्ही बघू शकता शेगाव रेल्वे स्टेशनवर सकाळचा नजारा कसा आहे बघू शकता तुम्ही. इकडे आलोच ना. मित्रांनो आपण दादराच्या वरती आलेलो आहे आणि आता आपण खाली जाणार आहे. इथं रेल्वे स्टेशन केलाय क्रॉस आणि आपण आता मंदिराच्या दिशेने वळणार आहे. तुम्ही मी आणि माझे मित्र मंदिराच्या दिशेने वळत आहे. मित्रांनो आपले वा खूपच साधे आहे. त्यांना एसी माहित नाहीये. मित्रांनो की संत नगरी शेगावचं सकाळचं दृश्य कसं आहे. संत नगरी शेगावचं पार्किंग लेआउट आणि आता आपण चाललोय मंदिराकडे. एवढ्या सकाळी सकाळी पण संत नगरी शेगाव मध्ये किती गर्दी आहे. आपण आधी भक्त निवास मध्ये जाणार आहे नंतर आपण मंदिरामध्ये जाणार आहे. हे भक्त निवासचा इंटरफेस आहे आणि गेट क्रॉसिंग इकडनं आहे. आपल्याला भक्त निवासमध्ये एंट्री करण्यासाठी इथं प्रवेश पास भेटते. ते प्रवेश पास घ्यायचे आणि इथं अंदर एंट्री करायची. तू अलग आहे. ठीक आहे ठीक आहे. भक्त निवासचा सकाळचा व्ह्यू बघ. भक्त निवास मध्ये एक अशी पावती फाडायची आणि असा नाश्ता भेटतो. इथं भक्त निवास मध्ये सर्वांनी दूध घेतलेला आहे. फक्त एक गुजरात जळमकर यांनी चहा घेतलेला आहे. तू समजा. मित्रांनो आपल्या सर्व मित्रांचा चहा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आपण आता मंदिराकडे वळणार आहे. गेटवर आलेलो आहे. हे बघू शकता मंदिराचं सकाळचं वातावरण. आपल्या सर्व मित्रांनी मंदिरामध्ये प्रवेश घेतला आहे आणि सकाळी सकाळी मंदिरामध्ये काहीच एवढी गर्दी नाहीये.
मित्रांनो, आपण आता दर्शनाकरिता जाणार आहे. समाधी दर्शनाकडे जाण्यासाठी वेळ लागतो फक्त 20 मिनिट आणि श्रीमुख दर्शनाकरिता जाण्यासाठी वेळ लागतो फक्त 10 मिनिटं. तर आपण समाधीचं दर्शन घेणार आहे, तर आपण जाऊया. चला, आपले मित्र दर्शनासाठी जाणार आहे. समाधी दर्शन बघू शकता की समाधी दर्शनासाठी काही गर्दी नाही आहे. मित्रांनो, आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण गाभाऱ्याच्या बाहेर आलेलो आहे. बघू शकता काहीच गर्दी नाही आहे मंदिरामध्ये. मित्रांनो, आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण इथं बसलो आहे. तर फायनली मित्रांनो, सुयोग आणि आदित्य जातो म्हणतात. आपण त्यांना बाय बाय केलं. मित्रांनो, आपण चाललो आता घरी.